या नगरीमध्ये महाराष्ट्रातील बंजारा समाजाच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी चिंतन मीटिंग या ठिकाणी झालेली आहे आणि इथले आयोजक आमचे ॲडव्होकेट रमेश राठोड आणि आमचे उद्योजक संतोष पवार आणि युवराज आडे आमचे पंडित भाऊ आणि या सगळ्यांनी मिळून या कार्यक्रमाचं आयोजक या ठिकाणी होते आणि मोठ्या संख्येने राज्यातील सगळे प्रमुख या ठिकाणी आले होते। आणि आजची जी मीटिंग आहे ती आज महाराष्ट्रामध्ये आपण सगळे पाहताय की बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी तालुका जिल्ह्यामध्ये लाखांनी मोर्चा निघत आहेत। म्हणजे समाज हा एकवटला आहे, एकजुटीने सेवालाल महाराजांच्या आशीर्वादाने तो आरक्षण काय आणि एसटी आरक्षण काय याचं महत्त्व त्यांना माहीत झालेलं आहे। आणि आमची महाराष्ट्र सरकारला एवढीच विनंती आहे की हा बंजारा समाज जो 2.5-3 कोटी बंजारा समाज महाराष्ट्रामध्ये आहे आणि या बंजारा समाजाच्या जीवावर महाराष्ट्राचे सर्व साखर कारखाने चालत आहेत। बीट बिगारीची कामं सगळी बंजारा समाजाच्या ताकदीवर चालत आहेत। बंजारा समाजाला कमी लेखू नाही आणि आमचा अंत बघू नाही, कारण का या संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान दिला आहे ते संविधानाचा अधिकार आम्ही मागतोय। आम्ही काय कोणाकडे भीक मागत नाही आणि संविधानाचा अधिकार तो आम्हाला मिळाला पाहिजे आणि त्याचे पुरावे आम्हाला मिळालेत म्हणून आम्ही त्या पुराव्याच्या आधाराने आम्ही ते आरक्षण मागतोय। आणि आमचे नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड, राजूसिंग नाईक साहेब आणि महाराष्ट्रातले सर्व पक्ष पार्टी बाजूला ठेवून हा बंजारा समाज आरक्षणासाठी हा एकवटलेला आहे आणि नक्कीच थोड्या दिवसांनी आम्ही दिवाळीच्या नंतर या मुंबईमध्ये मोठा एक मोर्चा झाला पाहिजे। जसे जरांगे पाटलांनी मोर्चा काढला त्याच्यापेक्षाही तीव्र ताकदीचा मोर्चा झाला पाहिजे। तिथेही जरी प्रश्न नाही सुटला तर मुंबईला दिल्लीला हा बंजारा समाज लाखोच्या संख्येने जंतर मंतर किंवा तालकटोरा मैदान किंवा आमचं जे रकाबगंज आहे, कारण का दिल्लीचं जे पार्लमेंट आहे ते बंजारा समाजाच्या जमिनीवर आहे, ती सुद्धा आम्ही तिथून बाजूला सुद्धा काढायची ताकद ही बंजारा समाजाकडे आहे आणि तेवढी ताकद घेऊन आम्ही संघर्ष आरक्षण मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही, ती शपथ आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे। धन्यवाद।